आपण नीतिसूत्र शिकत आहोत आणि म्हणून शास्त्र भाग वाचण्याची किंवा सांगण्याची रोज रोज जरूरत नाही। न बोलता तुम्ही उघडायचा किती अध्याय संपले हे तुम्हाला आपाप समजेल जे नियमितपणे उपासनेला येत आहेत। पण जे अधूनमधून येतात त्यांना थोडंसं कठीण जाईल, काय चाललंय समजणार नाही। आणि फार सुंदर हे नीतिसूत्रे आहेत आणि फार अद्भुत आहेत की त्याद्वारे आम्हाला विपुल आशीर्वाद प्राप्त होणार आहेत। आपण शिकलो मागील रविवारी की परस्त्रीपासून सावध राहा, ती आपल्या ओठानं मधाप्रमाणे गोड भाषण करते, गोड सरविते, परंतु देव आम्हाला सांगतो की माझ्या मुला तू काय करते तिथपासून सावध राहा। आणि सावध राहण्याकरिता आम्हाला कोण सहाय्य पुरवेल? देवाचं ज्ञान, देवाचं वचन, देव सहाय्य पुरवेल। आणि पुन्हा आम्हाला आज 6व्या अध्यायामध्ये जायचं आहे आणि 6वा अध्याय काय शिकवतो? आळस व खोटेपणा याविषयी देव उपदेश करत आहे। कशाविषयी? आळसाविषयी, आळसाबद्दल काहीतरी सांगत आहे। आणि मग वाचू आणि देवाला धन्यवाद करू। प्रभू परमेश्वर काय म्हणत आहे? माझ्या मुला, नीतिसूत्रात 6वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो माझ्या मुला। आणि ही वारंवार प्रत्येक अध्यायामध्ये ही गोष्ट देवानं सांगितली आम्हाला। आणि मी जेव्हा वाचतो ना एक आपुलकेपणा, एक प्रेम निर्माण होतं की प्रभू परमेश्वर जणू काय माझ्या बरोबर या वचनातून बोलत आहे। देव तुम्हाला मला हाक मारत आहे आणि देव काय म्हणतो? माझ्या मुला। आपण आपल्या लेकराला, आपल्या बाळाला हाक मारतो। आपण मागच्या अध्यायामध्ये पण पाहिलं त्या ठिकाणी त्याची सुरुवातच काय म्हणतो देव? माझ्या मुला। पहिल्या वचनापासून तुम्ही वाचा, देव प्रत्येक अध्यायामध्ये मला म्हणत आहे माझ्या मुला। जणू काय देवाच्या लोकांनो देव आमच्या बरोबर बोलत आहे, आम्हाला हाक मारत आहे। तो काय म्हणतो? माझ्या मुला, जर तू आपल्या शेजाऱ्याला जामीन राहशील। जामिनाबद्दल सांगितले। आपण जामीन होतो ना, मग राशन कार्डावर स्टॅम्प येतो, मग आपल्याला सह्या द्यावं लागतात, आधार कार्ड द्यावं लागतं, शिक्के द्यावं लागतात, सारखं जावं लागतं। कधी कधी कोर्टात आपल्याला जामीन व्हावं लागतं, कधी कधी कोणी जागा घेतंय, कोणी काय होतंय, बँकेत आपल्याला जामीनदार व्हावं लागतं, कधी कधी लग्न जमतंय त्या लग्नामध्ये आपल्याला जामीनदार व्हावं लागतं। पण देव काय सांगतो पहा, देवाच्या लोकांना जामीनदार होऊ नका। तुम्ही गुंतलात, मग तिथं फसलात, मग जर चांगलं झालं तर काय म्हणतात लोक? बोला ना, काहीतरी बोला। बाई परमेश्वराने आमचं लय चांगलं, लय बरं झालं, आमचं चांगलं केलं। पण जर का चुकून काहीतरी प्रॉब्लेम झाला, लोक म्हणतात याला काम नव्हतं ना, याने आम्हाला फसवलं, नाही तर नसतं घेतलं ते घर आम्ही, आता घर पुढं तुटणार आहे हे माहिती आहे का मधल्या माणसाला? पण तो जामीन होतो आणि म्हणून बिचारा काय करतो? फसला जातो। आणि म्हणून हजारो वर्ष, किती वर्ष? 1000 वर्ष आधी प्रभू परमेश्वर देवाच्या आत्म्यानं भरून या दावीद पुत्र शलोमोन राजाला सांगून ठेवतो आणि शलोमोन राजा मंडळीसाठी, आमच्यासाठी लिहून ठेवतो, म्हणतो की जामीन राहशील तर परक्यासाठी तू हातावर हात दिलास तर तू आपल्या तोंडच्या वचनाला गुंतला गेलास। बर का, काय झाला? तू शब्दाला काय झालास? गुंतलास। आणि समजा त्या माणसानं बँकेचे पैसे नाही भरले, कुणाला धरतात लोक? बँकेच्या वर कुणाकडे येतात? ते म्हणतात बाबा आम्हाला सांगू नको, जामीनदार तू आहेस, तो कुठे गेला एक तर त्याला शोधून आण, नाही तर हप्ते तू भर। आणि कोण सांगतोय? परमेश्वर देव बाप 1000 वर्ष आधी सांगतो हातावर हात टाळी घेऊन कुणाला जामीन राहू नकोस। तो फार गोड बोलेल, मी आहे ना, मी का परका आहे का, मी का टाकून दिलंय का, मी तुम्हाला कधीच फसवणार नाही। पण लांब मोठा टन असतो, 15 वर्ष, 20 वर्ष, 10 वर्ष, आणि कधी काळ बदलेल काय सांगता येत नाही। आणि मग प्रभू काय म्हणत आहे? कोणालाही तू काय करू नकोस? जामीनदार राहू नकोस। जामीन राहिलास की तू फसलास, तू गुंतलास, तुझी काय खरं नाही। तू तोंडच्या शब्दाला बद्ध झाला आहेस, याकरिता माझ्या मुला तू असे कर की, जर जामीन झाला असलास ना, हो दे, आता काय कधी कधी माहित नसतं आपल्याला, आणि माहित नसताना आपण जामीनदार होतो। आपल्याला काय वाटतं? जाऊ द्या, चांगलं होईल। पण प्रभू पुढे सांगतो मग काय करायचंय।
याकरिता माझ्या मुला तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे. प्रभू काय म्हणतोय, आता तू काय कर, जामीन झालास, फसलास, गुतलास, घरी चक्रा तुझ्या बँकेवाले मारतात, तुझा काही दोष नाही, तुला फेडावं लागतंय कर्ज, पण आता तू त्यातून तू काय करून घे, मुक्तता स्वतःची करून घे, कारण तू आपल्या शेजाऱ्याच्या हाती सापडला आहेस. जर तर जा त्वरा कर, आपल्या शेजाऱ्याला आग्रह कर, त्याला गळ घाल, त्याच्या हातापाया पड, पण त्याला म्हण बाबा मला सोडा याच्यातून. तू आपल्या डोळ्यास निद्रा लागू देऊ नको. तू जामीनदार झालास आणि आरामशीर झोपा काढू नको, कारण तुला एक दिवस काय होईल, गुंतावं लागल, फसावं लागल, असं पवित्र शास्त्र सांगतं. आणि जामीनदाराला देव सांगतो की जागृत राहा, नाही तर तुझं काय खरं नाही, तुझं काय खरं नाही. पुढे तो काय म्हणतो, तू आपल्या डोळ्यास निद्रा लागू देऊ नको, आपल्या पापण्यास झडप देऊ नकोस. ज्याप्रमाणे पारद्याच्या हातातून हरणी, ज्याप्रमाणे फासे पारद्याच्या हातून पक्षी उडून जातो, त्याप्रमाणे तू स्वतःशी मुक्त कर. जाळं टाकलंय पारद्यानं, जाळं टाकलंय फाशी पारद्यानं, शिकाऱ्यानं, आणि तो शिकारीची वाट पाहतोय, पण शिकार गुंतली आणि सुटून पळाली. किती जोरात पळतो तो प्राणी, जीव टाकून पळून जातो. तसं म्हटलंय, तो काय कर, त्या जामीनपासून पळून जा, जामिनापासून दूर राहा, असं प्रभू परमेश्वर सांगतो. नाही तर तुला नाशाला सामोरे जावं लागल, बदनामीला सामोरे जावं लागल, संकटाला सामोरे जावं लागल. आणि चांगले संबंध, चांगलं नातं कशामुळं खराब होतं, जामीनदारामुळं. मग त्यानं नाही हप्ते फेडले, आपल्याकडं बँकेवाले येतात, आपण त्याच्याशी भांडतो आणि मग अजून प्रॉब्लेम तयार होतात. ते पुढे प्रॉब्लेम होण्यापेक्षा घडीभर प्रॉब्लेम झाला तर चालेल, बाबा मला काय होत, जामीनदार राहता येणार नाही, मला वेळ नाही, आणि मग थोडक्यात तुम्ही गोड व्हाल आणि आयुष्यभर तुमची गोडी राहील, असं देव सांगत आहे. पुढे काय सांगतो 8व्या वचनामध्ये, अरे आळशा, देव आम्हाला सांगत आहे, आळस हा माणसाचा फार फार जवळचा मित्र आहे. तो नाही सुटत, फक्त म्हणायला शत्रू आहे, वाचायला शत्रू आहे, लिहायला शत्रू आहे आळस, पण तो माणसाचा मित्र आहे. त्याला म्हणलं अरे उठ बाबा, जेवला जरा, चाल. तो आता तर जेवलोय, बघित कशाला चालू, बसून राहतो. म्हणतो अरे आळशा, काय म्हणतो प्रभू, अरे आळशा कुठे जा, मुंगीकडे जा आणि तिचे वर्तन पाहून तरी शहाणा हो. माणसाकडे पाहून तर काही शहाणा होता येईना, टीव्हीच्या सिरियल पाहून तर काही शहाणा होता येईना, पेपर वाचून तर काही शहाणा होता येईना, मग कमीत कमी मुंगीकडे तरी पाय. ती काय करते मुंगी, तिला कोणी धनी नाही, कोणी मालक नाही, कोणी पुढारी नाही, कोणी चालक नाही, कोणी शिकवत नाही, कुठलं कॉलेज नाही, कुठलं ज्ञान नाही, काय नाही, तरी देव सांगतो मुंगीकडे पाहून शहाणा हो. का बरं, कारण काय म्हटलंय, तिला कोणी धनी नाही, देखरेख करणारा कोणी नाही, तिला अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न साठविते आणि कापणीच्या दिवसात आपला बक्ष जमा करून ठेवते. पण आपण काय करतो, तरुण माणूस काय करतो, अरे थांबा आता थंडी सुटली, जरा झोपू द्या ना, अरे काय किरकिर आहे राव, सोमवार पासून शनिवार पर्यंत मी कामच करतोय ना, जरा रविवार जरा पडू द्या ना. रविवार संपला का पुन्हा काय म्हणतो, अरे जाऊ द्या सोमवारी अजून लय दिवस पडलेत, मंगळवार पासून काम करू, सोमवारी आराम करू द्या ना, काल तर उठलो होतो. मंगळवारी काय म्हणतो, आता नक्की बुधवारी जाईल, बुधवाराला काय म्हणतो, आता नक्की गुरुवारी जाईल, आणि आळस काय सुटत नाही. पवित्र शास्त्र सांगतं, अरे आळशा उठ आणि मुंगीकडे जा आणि तिचं वर्तन पाहून शहाणा हो. मुंग्या रात्रंदिवस काम करतात पहा, त्या थांबत नाहीत, त्यांचं काम कंटिन्यू चालू असतं. एक मुंगी दुसरीला सांगते, ती काय म्हटलंय, सुगीच्या दिवसामध्ये आपलं धान्य साठवतात. जर शेतात धान्याचं सुगी चालू आहे, धान्य कापत आहेत, तर त्यावेळेला ते आपलं गहू, आपलं ज्वारी, आपलं खाणं साठवून ठेवतात. अरे आळशा तू किती वेळ निघशील, प्रभू परमेश्वर सांगतोय. मी सांगत नाही, माझी वचनं नाहीत हा. ती म्हणाली की बाळासाहेब आम्हाला दर रविवारी टोचून बोलतात, मला टोचून बोलायचा काही अधिकार नाही. शास्त्र सांगतं, प्रभू सांगत आहे की अरे अरे आळशा उठ, आता किती वेळ निघशील, 9 वाजले, 9चा टायमिंग आहे भक्तीचा, उठ. अरे आळशा उठ, किती वेळ निघशील. आपण म्हणतो नक्की आता पुढच्या रविवारपासून मी जाईल, पुढचा रविवार येतो, मग तो त्याच्या पुढच्या रविवारपासून मी जाईल. तू म्हणतो अरे आळशा उठ, किती वेळ निघशील.
आपल्या झोपेतून केव्हा उठशील? प्रभू सांगत आहे केव्हा उठशील, कधी संपेल तुझी झोप? आपण म्हणतो अहो झोपच होत नाही. कशी झोप होईल? टायमिंग दिला झोपायचं देवानं. जास्तीत जास्त लय उशीर झात होता असेल ना 10, त्याच्या पुढे सुरू होता. आपण 11ला जेवतो, 2ला झोपतो, मग सकाळी किती उठणार? क्रम बदलून टाकला प्रभून. म्हणून वारंवार सृष्टीकडे पाहून आम्हाला सांगितलं. तो पाहिलं का संध्याकाळ झाल्यानंतर रात्री पक्षी दाणे वेचायला येतात 9ला 10. तुम्ही किती पण टाका, पोत्यानं धान्य टाका, अंधार पडला सूर्य बुडाला की ते आपापल्या घरी. त्यांना देवाची वाणी समजते. प्रभू काय सांगत आहे? मुलीकडे पाहून शहाणा हो. आता 18, 19, 20 वर्ष चालले, काम नाही, धंदा नाही, काय नाही, आयुष्यभर कष्ट करावे लागतात. म्हातारपणी कष्ट करावे लागतात. गुडघे दुखले तरी काम करा होते. तेव्हा काय केलास? आराम केलास. प्रभू सांगत आहे पहा, देवाचं वचन सांगायचं म्हणतो की थोडीशी डुलकी खातो आणखी हात उराशी धरून निसतो असे म्हणत जाशील तर. झोप तर फार गोड लागते, उठूच वाटत नाही. अलार्म बंद करू करू बंद करू करू झोपतो माणूस. नको उठायला, थांबा थोडं, अजून थोडं. मग काय म्हटलंय प्रभू? त्याला म्हणतो की दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे गाठेल. दरोडेखोर कधी येतो आपल्याला माहिती आहे का? आज दरोडा पाडणार आहे, माहित होता? दारिद्र्य आम्हाला दरोडेखोराप्रमाणे गाठतं. कामाचे दिवस निघून जातात. लोक म्हणजे झाले ना भरती, तुम्ही नव्हता आलात. तो म्हणतो काय त्या आठवड्यात मला ना नाही जमलो. काय नसतं काम, झोपलेला असतो. दारिद्र्य म्हणजे तुला दरोडेखोराप्रमाणे गाठेल आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे. जसं शस्त्र धारण करून तलवार भाला बंदूक हातात घेऊन तसा जाणारा माणूस आहे ना, तशी गरिबी. आणि मग त्याला जेव्हा लोक गाडी बघतो मग ते तरुणपणात मी काहीच केलं ना, कामाचा समय देऊन गेला. तुम्ही जा कंपन्यांमध्ये, जा कुठे जा, भरतीचं टायमिंग, भरतीचा काय आहे सरकारी नियमांमध्ये पण भरती. चला मागासवर्गीय आहे तर म्हणतो 2 वर्ष ग्रेस तुला. नापास झाला असेल किंवा नसेल, सरकार काय म्हणतं 2 वर्ष तुम्हाला वाढवून दिले. पण वय आहे, कधी पण जाऊन भरती होऊ शकतो का? आता म्हणलं आम्हाला मिलिटरीत जायचं, घेतील का आम्हाला? नाही घेणार. तुमचं एज काय झालं? बाद झाला समजतात समय. म्हणून प्रभू काय म्हणत आहे? अरे आयशा उठ आणि मुंगीकडे पाहून शहाणा हो. ती रात्रंदिवस कष्ट करते, ती अन्न साठवते, आपल्या कुटुंबासाठी साठवते, आपल्या भविष्यासाठी साठवते, आपल्या लेकरांसाठी साठवत आहे. तिला कोणी धनी आणि मालक नाही तरी ती कष्ट करत आहे. आणि म्हणून प्रभू सांगतो की आम्ही त्या मुंगीकडे पाहून शहाणं व्हावं आणि शिकावं, आळस सोडून द्यावा आणि देवाला धन्यवाद करावा. हे धन्यवाद केलेले दिवस स्वर्गात तुमचे साठवून ठेवलेत, लक्षात ठेवा. बोलो हालेलुया. तुमच्या प्रार्थना तो म्हणतो मी स्वर्गात साठवल्या आहेत. तुमच्या अश्रू मी बुदलीत भरून ठेवले आहेत. आणि प्रभू तुम्हाला कधीही कधीही लक्षात ठेवा दूर ढकलणार नाही, कारण तो प्रभू आमची प्रार्थना ऐकतो. 12 वचनामध्ये प्रभू असं म्हणतो, अधम व दुर्जन मनुष्य उद्दामपणांचे भाषण करीतो. देवाला आवडत नाही. कोण आवडत नाही? अधम, अधर्म करणारा. तो म्हणा राहू दे मला नको शिकू, तुला धार्मिक आहेस. अधम मनुष्य काय म्हणतो? धार्मिकाला नावं ठेवतो, त्याला नाही आवडत. पण देव आम्हाला सांगत आहे की अधम आणि दुर्जन मनुष्य जो आहे उद्दामपणाचे भाषण करीतो आणि डोळे मिचकावितो. करू दे त्याला असं म्हणतो. डोळे मिचकावितो, पायाने इशारे करीतो म्हटलंय, बोटाने खुणवतो, त्याच्या मनात दुष्टपणा असतो, तो दुष्कर्मांची योजना करीतो, तो वैर निर्माण पसरितो, वैर निर्माण करतो. यामुळे त्याच्यावर अकस्मात काय म्हणले प्रभूनं? त्याच्यावर अकस्मात काय येते? एकाएकी काय येते? दुष्टाची धाड येते. एकाएकी मरतो. आपण म्हणतो अहो मी काल पाहिला ना, आज गेला लोक म्हणतात. का? कारण तो अधम होता, कारण तो दुष्ट होता, तो वाईट होता आणि त्याचा एकाएकी चुराडा होता असं पवित्र शास्त्रात लिहिलंय. त्याचा निभाव लागणार नाही. म्हणून प्रभूमध्ये सर्वदा टिकून राहा,
प्रार्थनेत राहा, देवाला समर्पित व्हा, देवाचं भय बाळगा, परमेश्वराची आराधना करा. परमेश्वराला वाईट आवडत नाही असं पवित्र शास्त्र सांगतो. पुढे तो 16 वचनामध्ये म्हणतो, परमेश्वराचा द्वेष जो करीतो तो वाईट आणि दुष्ट आहे. परमेश्वराचा आम्हाला द्वेष करायचा नाही, तर परमेश्वराच्या जवळ जायचंय. परमेश्वराला काय म्हटलंय? 6 गोष्टी आहेत आणि दुसऱ्या 7 गोष्टी आहेत की ज्या परमेश्वराला आवडत नाहीत. आणि त्या खाली त्याला लिहिल्या 17 पासून. तो म्हणतो की उन्मत्त दृष्टी, डोळे, त्याची नजर वाईट आहे. काय म्हटलंय? वाईट नजर, थोडक्यात म्हणूया. पुढे काय म्हटलंय? लबाड बोलणारी जीभ. पहिली गोष्ट वाईट डोळे, वाईट पाहणारे डोळे, वाईट खुनाखुनी करणारी नजरा, वाईट पाहणारे डोळे. आणि दुसरी गोष्ट खोटं बोलणारी जीभ देवाला आवडत नाही. तिसरी गोष्ट तो म्हणतो की निर्दोष रक्त पाडणारे हात. विनाकारण बांधायचं, विनाकारण मारामाऱ्या करायच्या, विनाकारण निर्दोष रक्त पाडायचे, आवडत नाही परमेश्वराला. 18 वचनामध्ये म्हणतो की दुष्ट योजना करणार अंतःकरण. परमेश्वराला काय आवडत नाही? आणखी दुष्ट योजना करणार अंतःकरण. आता हे अंतःकरण इतकं भयानक आहे, मन इतकं वाईट आहे की त्या मनाचा थांग आणि पत्ता लागत नाही. त्या मनाला काय म्हणावं मन आम्हाला कुठंच साठवून धरता येत नाही. आणि म्हणून लहान असताना मला आठवतं, मी 7वीत असताना एक कविता होती बाईनाबाई चौधरी त्या कवितेमध्ये गायचा की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती की जनावरासारखे ती म्हणते. त्याला वढून किती पण नेलं तर ते परत त्या पिकात जाणार आणि नको त्या पिकामध्ये जाऊ, लोक मारतील आम्हाला, दुसऱ्याचे. त्याला माहिती आहे का? नाही. तसं मन आहे ना, इथं बसलो ना आपण तर ते मन घरी फिरते. मन चर्चमध्ये राहत नाही. मन गिरक्या घेते, भरभार 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 फिरते. मग ती असं म्हणते, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिर येती पिकावरी, मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा, जशा पाण्यावर रे फिरती गरा गरा त्या लाटा. मन असं आहे की जसं काही त्या लाटांसारखं थांबत नाही. मनाला पुढे ती म्हणते की मन पाखरासारखं आहे, मन पाखरू पाखरू आता होतं भुईवर गेले गेले आकाशात. एका मिनिटात अमेरिकेला जाऊन मन येतंय, एका मिनिटात गावाला जाऊन मन येतंय, एका मिनिटात मन कुठंतरी फिरून येतोय. मग प्रभू असं म्हणतो की हे दुष्ट मन आहे, हे अंतःकरण दुष्ट आहे, त्या अंतःकरणावरती ताबा ठेवला पाहिजे. एका मिनिटात माणसाला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये रंगू लागतो. म्हणून म्हणतो की वा किती सुंदर स्वप्न आहे. पडतात का सुंदर स्वप्न? काय म्हटलंय की मन केवड केवड, अरे जसा काकसाचा दाना खसखशी सारखं, आणि मन एवढ एवढ त्यात अभय मावेना. पुढे असं म्हणलंय, असा कसा रे तू योगी, असा कसा रे तू कारागीर, मन कसं रे दिलं देवा तू असं उघड्या डोळ्यानं ते सपानं पाहत, डोळे उघड्या आखी तरी स्वप्न दिसते. आणि शास्त्र सांगतं की जर ह्या दुष्ट अंतःकरणानं दुष्कर्म करण्याची योजना केली, दुष्ट अंतःकरणानं दुष्ट स्वप्न पाहण्याची योजना केली, आम्हाला लगेच उठून सावध व्हायचं आणि प्रार्थना करा, देवा हे मन वाईट योजना करणार निघून जाऊ दे, या वाईट मनाला माझ्यापासून दूर कर. हे मन मला कुठे घेऊन चाललंय? पापात घेऊन चाललंय. कारण त्या वाईट विचारांच्या मागे शैतान लपलेला असतो, आम्हाला माहित नाही. आपण त्या स्वप्नामध्ये गुंगवतो. हा किती सुंदर स्वप्न आहे. पडतात का स्वप्न तरुणांना? नाही पडतात, धन्यवाद. नाही पडत तर धन्यवाद. काय म्हटलंय की त्या स्वप्न माणसाला रंगवून टाकतात. तो स्वप्नातच म्हणतो हा मैंने बहुत बडा फ्लॅट लिया आहे. अरे उठ आयचा जागा हो. स्वप्नात काय फ्लॅट बघतो तो मी अमेरिका जाऊंगा, आता विमानात बसलोय, तिकीट काढणार, पासपोर्टच नाही अजून. बोला हालेलुया. मन कुठे घेऊन चाललंय? अमेरिकेला चाललंय घेऊन. पण इंग्लिश येते का तुला बोलता? आधी इंग्लिश तर शिक, पासपोर्ट तर काढ. पण मन सांगतं मी जाणार आहे. फक्त मनानं विचार करून चालत नाही, तर प्रभू परमेश्वर काय सांगता, मला कृतीमध्ये यावं लागतं. मन, आमचं जे मन आहे ना, ते मन आम्हाला ताब्यात ठेवता आलं पाहिजे. मन आम्हाला ताब्यात ठेवता आलं पाहिजे. आणि जेव्हा मन आम्हाला ताब्यात ठेवता येतं, तेव्हा आम्हाला
मोठे आशीर्वाद प्राप्त होतात. ते मन इतकं चंचल आहे, इतकं स्वप्न पाहणार आहे, आम्हाला समजत नाही. एक गाणं मी ऐकलं, तुम्ही पण ऐकलं असेल, मला वाटतं शिंदेने गायलेलं आहे. तो म्हणतो, कमाल झाली स्वप्नात आली. कोण? मन असं आहे. तुम्ही गंभीर होणं, गंभीर झाला की मग मला आवडत. तुम्ही हसा खेळा शिका, त्या वचनांचा स्वाद घ्या. ते वचन काय सांगतात, हजारो वर्ष आधी त्याला लिहून. काय म्हणतो, कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. अरे येणार आहे का? तू झोपलास, अजून आळशीस, तुझा शेंबूड कोणी चाललाय, तू काय स्वप्न पाहतोस? शक्य आहे का? पण मन असं आहे, आणि त्या मनाला आवर घालता आला पाहिजे, त्याला ताब्यात ठेवता आलं पाहिजे. म्हणून प्रभू परमेश्वर काय सांगत आहे की अंतःकरण दुष्कर्म करणार आहे, त्या दुष्कर्म करणाऱ्या पायाला आवर घाल. मला आवडत नाही. पुढे तो म्हणतो, खोटा बोलणारा, खोटा साक्षीदार, भावाभावात वैर करणारा मनुष्य हे परमेश्वराला आवडत नाही. पुढे त्याने स्पष्ट लिहिले. आणि मी विचार केला की प्रभू कसं शिकवू? बोल हालेलुया. तुम्ही वाचा ना, तुम्हाला पहिले कळेल. 20 वचनाचं हेडिंगच वाचा. काय म्हटलं? वाचा बरं, वाचा. पुरुषाने वाचा, स्त्रियाने वाचा. हा, आता काय लिहिलं? विचाराविषयी ताकीद. आणि मी कधी चर्चेमध्ये ऐकलं नाही की कोणी पास्टरने त्यावरती उपदेशाला सुरुवात केली. आणि मी म्हणलं की बाबा जर उपदेशच करायचे नाही तर ते लिहिलं कशाला? ते सांगायचंच नाही तर मग ते आहे कशाला? आणि पवित्र शास्त्र सांगतं की आम्ही त्या मार्गावर जाऊ नये म्हणून ते आम्हाला देवानं सांगितले. तुम्हाला पाहायला मिळेल, रोडला बोर्ड असतो, लाल डब्बा असतो, त्याचा कलरच लाल दिलेला असतो, त्याच्यावरती खोपडीचं चित्र देतात आणि 2 असे हाडकांचं चित्र देतात आणि तिथं लिहितात की 440 व्होल्ट लिहितात ना. आणि काय सांगतात? धोका, हात लावणं करायचं, मराल. बोल हालेलुया. समजते का? कठीण होते लेकरांनो, का टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. पवित्र शास्त्र आमच्या उन्नतीसाठी. आणि काय कर, मुंगीकडे पहा, तिला पाहून पवित्र शास्त्र सांगतं आम्हाला काय केलं पाहिजे? फक्त स्वप्न नाही पाहिजे, शेचिली सारखे मग बघायला हवं की नाही, कष्ट करावं लागतील, काम करावं लागेल. जी तुम्ही तुम्हाला कोणी सांगितलं की फार मोठे यश तुमच्या हातात आहे? छोट्या व्यवसायामधून पण तुम्ही मोठं होऊ शकता. पण आम्ही करायला सुरुवातच करत राहा. काय होत नाही, तू करत राहा. एक दिवस येतो की ते आम्हाला यश प्राप्त होते. कारण परमेश्वर मी आहे, आनंद देणारा परमेश्वर मी आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं ते लक्षात घ्या. आळस झटकून आम्हाला जे काम आहे ना ते काम करायचंय, कोणतंही काम असू द्या, पण ते कसं करायचं आहे? करायचंय म्हणून करायचं. मग शैतान डोक्यात विचार घालतो, काय बाई मी रोज यांच्यासाठी कष्ट करते पण मला काय लाभ? शैतान काय सांगतो? यांच्यासाठी करतो. जेव्हा मी असं म्हणू की हे माझं आहे, तेव्हा त्या करण्यामध्ये. मग आता पुढे आपण जाऊया. आपण पाहिलं त्या 7 गोष्टी देवाला आवडत नसत्या. पुढे त्याला व्यभिचाराविषयी सक्त ताकीद दिली. तो काय म्हणतो? पुन्हा म्हणतो माझ्या मुला. ते काय सांगत आहे? माझ्या मुला. हा, नेहमी वारंवार बाप आपल्या मुलाला ताकीद देतो. हे केलं पाहिजे, तुला अभ्यास केला पाहिजे, तुला पाठ केले पाहिजे, तुला वाचलं पाहिजे. कारण त्याला माहित आहे की जग फार कठीण आहे आणि या जगामध्ये जर आम्हाला जगायचं आहे तर काय केलं पाहिजे? आम्हाला जगापासून वेगळं राहिलं पाहिजे, वाचलं पाहिजे वाईटापासून. आपण आपल्या लेकरांना ताकीद देतो. प्रभू परमेश्वर मंडळीला, प्रभू परमेश्वर मंडळीतील तरुणांना प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकाला ताकीद देतो. तो म्हणतो व्यभिचाराच्या पापापासून काय करा? सावध राहा. तुम्ही आता काल परवा न्यूज पाहिलं असेल का? एक लहान बाळावरती अत्याचार केला. लहान आहे, 4 वर्षाचं मला वाटतं. पण जग कुठे पापाकडे चाललंय तुम्ही पहा. साम टीव्हीला मी काल परवा पाहत होतो, जगामध्ये 2ऱ्या क्रमांकावर भारत आहे.
प्रॉपर्टीच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीत, मोठेपणाच्या बाबतीत नाही, कशाच्या बाबतीत? लफड्यांच्या बाबतीत. ऑफिसला जाणाऱ्या सर्व तरुणांचे अफेअर्स आहेत. दुसरा क्रमांक लागतो जगात. किती वाईट गोष्ट आहे. अमेरिकेनंतर आपला नंबर लागतो. चांगल्या बाबतीत नाही लागत, वाईटाच्या बाबतीत लागतोय. तरीही जग टिकलेलं आहे. कारण असं आहे की जितके लोक वाईट आहेत तितके लोक धार्मिक सुद्धा आहेत. आणि म्हणून आम्हाला प्रार्थना करणं, मंडळीतील लेकरं, आमच्या तरुणांसाठी प्रार्थना करणं, पतीनं पत्नीसाठी प्रार्थना करणं, पत्नीनं पतीसाठी प्रार्थना करणं, लेकरांनी आईवडिलांसाठी प्रार्थना करणं, आईवडिलांनी लेकरांसाठी प्रार्थना करणं. देवा, माझ्या लेकरांना पापामध्ये जाऊ देऊ नको, माझ्या लेकरांना पापापासून तारतो. काय म्हणतो? माझ्या मुला, तू आपल्या बापाची आज्ञा पाळ. आपला बाप कोण आहे? स्वर्गीय देव बाप. आणखी आपला बाप कोण आहे? जगात असणारा बाप. कोणताच बाप आपल्या मुलाचं वाईट करणार नाही. प्रभू म्हणतो की आपल्या बापाची आज्ञा पाळ, आपल्या आईची शिस्त सोडू नको, ती नेहमी आपल्या उराशी बाळगून धर, ती आपल्या गळ्यात घाल. काय म्हटलंय? बापाची शिस्त, आईचं शिक्षण काय कर, आपल्या गळ्यात घाल. तू चालशील तेव्हा तुला आठवेल, ते ज्ञान तुला वाचवील. वाईट, पाप, व्यभिचार, जी गोष्ट परमेश्वर आवडत नाही अशी प्रवृत्त करण्यासाठी तुझं मन तुला घेऊन जाईल. पण तेव्हा जर तुला देवाचं ज्ञान आहे तर ते देवाचं ज्ञान तुला काय करेल? ताबडतोब वाचवेल, माघारी हो असं म्हणेल. आणि म्हणून देव सांगत आहे की तू चालशील तेव्हा ज्ञान तुला मार्ग दाखवीन, तू निजशील तेव्हा ते तुझे रक्षण करेल. कधी? झोपशील तेव्हा. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणाला मगाशी, झोपेत काय मनामध्ये येतं त्या मनाला शहाणं करा, जागी करताना सांगा, थांब बाबा. येतात कोणी झोपेमध्ये तरुणांना? कॉलेजची हिरोईन, जुनी मैत्रीण येते का? नाही येत ना, श्याम नाही म्हणत. तेच सांगायचं देवाला की देवा, आम्ही तुझे आहोत, माझ्या मनात वाईट गोष्टींना स्थान नाही. बोलो हालेलुया. माझ्या मनामध्ये वाईट गोष्टींना स्थान नाही. येतं काय काहींचं, अच्छा स्वप्नामध्ये उठतच नाही माणूस. तो कवा 12 वाजले मला कळलंच नाही, 12 कधी वाजले मला कळलंच नाही. तिथे लिहिलंय त्याने स्पष्ट. तू निघशील. आता झोपल्यावर काय होणार आहे? स्वप्नच पडणार ना. बाईना तर असं म्हणते की असा कसा रे देवा, उघड्या डोळ्यानं पडलं सपानं. उघड्या डोळ्याने काही लोक स्वप्न पाहतात, झोपल्याला नाही, जागाच राहतो, पण झोप उठायची इच्छा होत नाही. कारण ते स्वप्न काय करतात? रंगवत राहतात. स्वप्न काय करते? माणसाला खेळवत राहते. अरे सत्यता नाही, ते फक्त स्वप्न आहे. आणि त्या स्वप्नांपासून प्रभू सांगतो जागा व्हा. तू जागा होशील तेव्हा ते तुझशी बोलेल. कोण बोलेल? ज्ञान. देवाचं ज्ञान काय होईल? जागा झाला तर बोलेल ना. आणि म्हणून मी तरुणांना वारंवार सांगत आहे की माझ्या मुला, देव सांगत आहे, मीही तुम्हाला सांगत आहे की तरुणांनो आपलं पवित्र शास्त्र घेऊन या. बोला हालेलुया. आम्ही हसण्यावारी घालवतो, आम्ही मोबाईल खेळतो, आम्ही मोबाईल मध्ये लक्ष लावतो. आणि मग एक दिवस तुम्हाला येईल, तुम्ही सांगाल की आम्हाला शिकवत होते पण आम्ही ऐकलं नाही. तुमच्यावर रडायची वेळ येईल. तरुणांनो लक्षात घ्या, तरुणांनो लक्षात घ्या, देवाच्या वचनं आम्ही सुधारणा करीत आहेत. आणि जर तुम्ही सुधाराल तर तुमचं चांगलंच होईल. कारण देव असं म्हणतो, मी माझ्या लेकरांना कधीही टाकत नाही, कधी सोडणार नाही, सगळं तो करून देईल. फक्त तुम्हाला आणि मला देवामध्ये टिकून राहायचंय. कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे. आज्ञा काय आहे? देवाची दिवा आहे. काय म्हणते त्याने? व्यभिचार करू नको. दिली की नाही आज्ञा? अगोदर निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो. पण तरुण माणूस काय म्हणतो? पोरगा काय म्हणतो? राहू दे ना, आता त्याला काय होतंय? शास्त्र सांगतं त्याला काय होत नाही, देवाला आवडत नाही. मग आम्हाला संकटांना सामोरे जावं लागतं, मग शापाला सामोरे जावं लागतं. मग तुम्ही वचनामध्ये वाचता जे देवाचे नियम, देवाची विधी, देवाच्या आज्ञा पाळतात. मी त्यांना सुरुवातीला सांगितलं, पहिल्या अध्यायामध्येच म्हटलंय, देव हजारो पिढ्यांना आशीर्वाद देतो. बोला हालेलुया. आणि जे देवाच्या आज्ञा मोडतात त्याला काय होतं म्हणतात? सगळं जग करतंय. ते म्हणतं मी तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या पिढीपर्यंत काय देईन? शाप देईन. बोला हालेलुया. आणि मग शापाला कारणीभूत आम्ही होणे असं वाटतं, देवाच्या आज्ञांचा, विधींचं पालन करायचं, करणं फार गरजेचं आहे. ते 23 वचनामध्ये म्हटले, कारण ती आज्ञा केवळ दिवा आहे व ती शिस्त तुझ्यासाठी केवळ प्रकाश आहे. हे देवाची शिस्त काय आहे? आमच्याकरिता प्रकाश आहे, प्रकाश आहे. वाईट विचार आम्हाला वारंवार सतवतात.
मनामध्ये येतात आणि मग असं वाटतं की बाई मी इतकं कष्ट करते, बाई मी कोणासाठी करू, माझं कोणीच ऐकत नाही. मी तुम्हाला नेहमी सांगितलंय, कोणासाठी नाही, पहिले स्वतःसाठी करायला सुरुवात करा, सगळं आपाप चांगलं होईल. तुम्ही मेलात काय आणि जगलात काय, जगाला काही फरक पडत नाही. लोक घडीभर म्हणतात की बाई फार चांगले होते बरं का. आणि मग काय म्हटलंय, त्यांच्या चांगल्या गोष्टी आहेत ना, सोनं आहेत, फेकून देणार नाही, घेणार आठवण म्हणून म्हणतात राहू द्या, चांगलं घड्याळ आहे तर घेणार. पण चपला ना म्हणतात नको नको, मेल्या माणसाची चपला कशाला फेका. अरे मग सोनं फेकायचं होतं ना, मेलेल्या माणसाचं सोनं ठेवून घेणार, पण मेलेल्या माणसाचे चपला नको बाबा आमच्या घरात, चपला फेकून येणार, त्याचे कपडे पण फेकून येणार, जाऊ दे म्हणत त्याच्याबरोबर. जे असं आहे म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, देव सांगत आहे, स्वतः करता अगोदर जगायला शिका. खा, चांगलं खा, सकाळी लवकर उठा, प्रार्थना करा, निरोगी जीवन जगा. निरोगी जीवन जगण्याची मूलभूत पायरी किंवा औषध जे आहे ना, ते म्हणजे सकाळी लवकर उठणं. आणि मग देव आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही, असं देव आम्हाला म्हणतो. आणि मग पुढे जर आम्ही वाचलं ना, काय म्हटलं, पटपट जाऊया, आपला टायमिंग संपत चालला. 24 वचनामध्ये काय म्हटलंय की दुष्ट स्त्रीपासून, परस्त्रीपासून, गोड गोड बोलण्यापासून तुझे रक्षण कोण करणार आहे, देवाचं ज्ञान. आता हा कालच संपलेला अध्याय आहे. गोड गोड बोलणाऱ्या स्त्रीपासून तो काय हो, सावध राहा. पुन्हा प्रभू आम्हाला सांगत, का सांगत आहे, का सांगत आहे, त्या मार्गावर आम्ही जाऊ नये. आपण लेकरांना सांगतो हा सरळ जाणारा रस्ता जो आहे ना, हा रस्ता जर या रस्त्याने जाऊ नको, का तिकडं रेल्वे फाटक आहे. पण पोरं काय म्हणतात ना, नाही इथून जवळ पडतं मला, तर आई बाप म्हणतात की तिकडं जाऊ नको, त्या रस्त्याला रेल्वे फाटक आहे, रेल्वे कधी पण येईल, अपघात होता, तू इकडून जा. शास्त्र सांगतं सकाळी उठायला त्रास झाला तरी चालेल, पण आम्ही ठरवलं पाहिजे की मी प्रार्थनेला जाणार आहे. दुष्ट स्त्रीपासून म्हटलंय, परक्या स्त्रीपासून म्हणलंय, गोड गोड बोलणाऱ्या जिभेपासून म्हटलंय. तुझं रक्षण करणारा कोण आहे, परमेश्वर आहे, देव आहे, आणि म्हणून तुला दूर राहायचं आहे. पुढे म्हणते 25 वचनामध्ये, तू आपले चित्त तिच्या सौंदर्याकडे लावू नकोस. सगळं लावले, लावलेली चिप्स त्याच्या सौंदर्याकडे लावू नको. वचन सांगते, मला काय सांगायची गरज नाही, प्रभू काय सांगतोय. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणलं की तुमची कोणी असू द्या, तुमची स्वतःची, तीच तुमच्यासाठी राणी मुखर्जी. पुरुषांनो, दुसरी आम्हाला नकोय. वचन सांगते, आमचा कोणीही असू द्या, आमचाच आम्हाला शाहरुख खान आहे असं आम्ही म्हटलं पाहिजे. आणि मग सुखानं ती गाडी चालते. पवित्र शास्त्र सांगतं की शैतान येतो आणि घुसतो, हरकत नाही. शैतानाला पापात पडलो, पापात रंगलो, पण त्या स्वप्नात रंगायचं नाही, पुढे निघून जायचं, कारण पुढे परमेश्वरानं सुंदर मार्ग आमच्यासाठी ठेवला आहे. पुढे आणखी वाचा, काय म्हटलं 26 वचनामध्ये, वाचा बरं. काय म्हटलं, कारण पापाच्या संगतीनं, व्यभिचाराच्या संगतीनं मनुष्य भाकरीच्या तुकड्याला मोहताज होतो. त्याचे लेकरही त्याला नावं ठेवतात, समाजही त्याला नावं ठेवतो. समाजात काही स्थान नसतं, कोणी कामधंदा देत नाही, कोणी नोकरी देत नाही, अन्न खाण्याचे त्याचे वांदे होतात, असं पवित्र शास्त्र सांगतात. आणि म्हणून आम्हाला परमेश्वरामध्ये एकमेकांशी विश्वासू राहून देवाचा गौरव करणं फार गरजेचं आहे. पुढे वाचा. हा काय म्हटलंय, परस्त्री म्हणा थोडक्यामध्ये, वाईट वागणारी म्हणा थोडक्यामध्ये, विचारणी म्हणा थोडक्यामध्ये, ती माणसाच्या जीवाचे शिकार करते. आणि विनाकारण मनुष्य काय होतो, शिकारी होतो. आणि मग शिकार कशाला धरतात, शिकार धरून त्याला सांभाळून ठेवतात का, शिकार व्हायचं नाही म्हणून काय म्हटलंय, पुढे वाढायचं देवाच्या वचनामध्ये. तरुणांसाठी विशेष आहे, तरुणांना देवाच्या वचनामध्ये वाढत वाढत गेलं पाहिजे. 27 वचनामध्ये काय म्हटलं बा, आणि मग काय म्हणतो की जर त्याने स्पष्ट लिहिलंय, काय त्याच्यामध्ये झाकून लपून नाही ठेवलं देवानं, कारण जग हे पापाच्या मार्गाने, लोकांना पापच आवडतंय, लोकांना वाईटच आवडतंय, लोकांना दुसरंच आवडतंय. तुम्ही कितीही चांगली मुलगी करून द्या तरी तो काय म्हणतो, जरा लग्नाला घाईच केली बरं का, दुसऱ्याची पाहिलं, अरे पण आता तुला दिली ना करू, तुझी समाधानी राहणार. शास्त्र काय म्हटलंय, तर म्हणतो जर मनुष्याने विस्तव धरला असा पोटाशी, इथं लिहिले तर काय होईल, कपडे जळतील का नाही, पोट भाजन का नाही,
म्हणून तो म्हणतो जगाच्या गोष्टीकडे लक्ष लावू नका, जगात पाप आहे आणि बायबल सांगतं पापाचं वेतन मरण आहे. आम्हाला देवामध्ये जर वाढायचं आहे, ते शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि आम्हाला त्या देवाची आराधना करायची आहे, तर याला आम्हाला शुद्ध पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हटलंय. आणि मग जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा देव स्वर्गातून आम्हाला आशीर्वाद देतो. आणि मग त्याने बरंच विवरण त्या पवित्र शास्त्रामध्ये केलं आहे. आणि मग आम्हाला जर परमेश्वराची आराधना करायची आहे तर आम्हाला देवाच्या बरोबर पुढे आणि पुढे चालत राहिलं पाहिजे आणि पापापासून आम्हाला दूर राहिलं पाहिजे. स्वतः करिता जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, स्वतःला देवाच्या हातात आम्हाला समर्पित केलं पाहिजे. आणि मग आपण पाहतो की आत्महत्या आहेत, आणि काही गोष्टी आहेत, घटस्फोट आहेत कितीतरी. तुम्ही पाहाल थोड्या थोड्या गोष्टीवरून, कामांवरून, मला जमत नाही, मला नोकरीच करायची आहे, आणि आज अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. त्याला कारण असं आहे की परमेश्वराचं भय राहिलेलं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, देवाचं ज्ञान त्यांच्याकडे नाही, कोणी शिकवतच नाही. जर ते असं म्हणतात की आम्हाला शिकवलं असतं तर आम्ही नसतं दिलं पापामध्ये. म्हणून तर हजारो वर्ष हा शलोमोन राजा आमच्यासाठी सांगून ठेवत आहे की तरुणीने काय करावं, कशा पद्धतीने देवामध्ये वाढावं, पापामध्ये वाढू नये, पापापासून दूर राहावं. आणि जेव्हा मी परमेश्वराच्या जवळ जातो तेव्हा देव आम्हाला आशीर्वाद देतो. 30 वचन आपण वाचूया. काय म्हटले? चोर भुकेला असल्यामुळे त्याने आपला जीव शांत करण्याकरिता चोरी केली. हा, आणि मग त्याने चोराचं सुद्धा उदाहरण दिलंय. पवित्र शास्त्र सांगतं की त्याने चोरी केली, नाही सापडला तर काय नाही, पण सापडला तर त्याला चांगला चोप देतात आणि जेलमध्ये सुद्धा जावं लागतं. शेवटी आपण 35 वचन वाचूया आणि थांबूया. वाईट मनुष्याबद्दल असं म्हटलंय, ज्याला पाप आवडतं अशा मनुष्याबद्दल म्हटलंय, त्याला कितीही देणग्या दिल्या तरी त्याला आवडणार नाही. त्याला फक्त काय आवडतं? पापच आवडतं. म्हणून या मनाला मी तुम्हाला म्हणालो की मनाला काय करा? ताब्यात ठेवा. मन ज्या माणसाचं ताब्यात आहे त्याने जग जिंकलं. मनावर ताबा मिळवा. आहे त्या घरामध्ये, आहे त्या नोकरीमध्ये, आहे त्या प्रपंचामध्ये समाधानी राहा. सर्व काही परमेश्वर देवबाप गौरवानं करून देईल. आणि म्हणून तो म्हणतो की माझं राज्य, माझी नीतिमत्व आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा. म्हणजे जगातील सर्व गोष्टी तुम्हाला पाहिजेत, हे मला ठावक आहे, मी देईल, सगळं काही देईल. फक्त आम्हाला देवाचं राज्य मिळवायचं आहे. आणि देवाचं राज्य देवाच्या वचनात आहे, देवाचं राज्य देवाच्या मंडळीत आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं देवाचे वचन आम्हाला पापापासून शुद्ध आणि पवित्र करतात. घरी गेल्याच्या नंतर मी तुम्हाला असं म्हणेल की ती मन वडा आहे ती कविता तुम्ही वाचा, ऐका, फार सुंदर आहे. ज्याला मन ताब्यात ठेवता आलं ना त्याला पापापासून दूर राहता येतं. आणि मन ताब्यात ठेवण्यासाठी देवाचे वचन आमचे पाठ असले पाहिजे, ते देवाच्या वचनांवरती विश्वास असला पाहिजे आणि देवाच्या वचनावरती आम्ही राहिलं पाहिजे. असं म्हणलंय त्या मनाबद्दल की अरे मन जेहरी विचू साप बरे, त्याला उतारे मंतर, पण मनाला औषध नाही. मनाला औषध आहे का? मनानं टाकून दिलं, मला नाही करायचं, मला नाही नांदायचं, मला नाही राहायचं, मला नाही जगायचं. काय करते ते आम्हाला? आम्ही इथं बसलो, तुम्ही इथं बसलात, मी काय, पण माझं मन फिरते कुठे, मला तुम्हाला काय माहिती, कोणाला काय माहिती. आणि म्हणून प्रभू काय म्हणतो? आपलं अंतःकरण शुद्ध ठेव. मग काय म्हटलं? जे अंतःकरणाचे शुद्ध, ते कोणाला पाहतील? देवाला पाहतील. देवाला जर पाहायचंय तर अंतःकरण आमचं शुद्ध आम्हाला ठेवलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, आम्ही हर एक मनुष्यानं पापापासून दूर राहायला पाहिजे. दे बापा मला हे वचनांच्या कडवे आशीर्वादित करू. आमेन.